मुंबई म्हणजे चमचमतं शहर. मात्र या शहरातील घाटकोपरच्या स्मशानभूमीत मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार केले जात होते. स्मशानभूमीत इतरही अनेक समस्या होत्या. तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. मग इथल्या रहिवाशांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि हेल्पलाईनच्या दणक्यानं स्मशानभूमीत लाईट आणि पाण्याची व्यवस्था झाली. घाटकोपर पश्चिमेकडील 12 कदम वैकुंठ स्मशानभूमी. अनेक समस्यांनी या स्मशानभूमीला ग्रासलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री अंधारात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना चाचपडत मोबाईलच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडावे लागत होते. कारण स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. लाखो रुपये खर्चून बसवलेली धूर वाहून नेणारी चिमणी बंद पडली होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. अखेर नागरिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईननं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं आणि प्रशासनाला खडबडून जाग आली. इथली विजेची आणि पाण्याची समस्या झी हेल्पलाईनच्या दणक्यानं चुटकीसरशी सुटली. ही बातमी झी न्यूजच्या माध्यमातून व आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमामध्ये दाखवण्यात आली की स्मशानभूमीमध्ये लाईट नाही आहे. अंत्यविधी करत असताना तिथे मोबाईलच्या लाईट्सवर विधी करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि मी एक जबाबदार नगरसेवक म्हणून या विभागाचा मी ते युद्ध पातळीवर काम चालू करून आता तातडीने आम्ही या स्मशानभूमीमध्ये चांगल्या आधुनिक पद्धतीच्या लाईट्स लावून आता जे या इथे अडचण होत होती त्या अडचणीला आम्ही मार्ग काढून तिथे लाईट्स लावून आता चांगल्या पद्धतीने काम करून घेतलेलं आहे. बर्वेनगर स्मशानभूमीमध्ये काही दिवसापूर्वी आम्ही जी 24 तासची हेल्पलाईन मदत घेतलेली. त्या मदतीला आम्हाला यश भेटले. त्या ठिकाणी लाईटीची सुविधा नव्हती, त्या ठिकाणी लाईटीची सुविधा झालेली आहे. पाण्याचं कनेक्शन नव्हतं, पाण्याची सुविधा झाली नाही. बाकी आता थोडं काम तिथे चालू आहे. घाटकोपर पश्चिम मधील चिरागनगर, पारशीवाडी, भटवाडी, असलफा, रामजीनगर अशा लाखो रहिवाशांसाठी ही एकच स्मशानभूमी जवळची आहे. अशा गैरसोयींमुळे इथले नागरिक त्रस्त झाले होते. मात्र झी हेल्पलाईनच्या दणक्याने या समस्या सुटल्यानं या रहिवाशांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत. मोबाईलच्या टॉर्चमध्ये इथे अंत्यविधी करावं लागत होते. वेळोवेळी महानगरपालिका त्याच्यासाठी आम्ही तक्रारी केल्या, पण कोणत्या प्रकारची दाद मिळत नव्हती. म्हणून आम्ही झी हेल्पलाईनची मदत घेतलेली आहे. आज झी हेल्पलाईनच्या मदतीने इथे परत विद्युत चालू झाली, लाईट चालू झालेल्या आहेत. प्रशासनास अशीच विनंती की या लाईट्स कंटिन्यू चालू ठेवाव्या. झी हेल्पलाईनने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. झी हेल्पलाईनचं पहिल्यांदा आम्ही आभार मानतो, कारण त्यांनी ही हेडलाईन फ्लॅश केली होती. म्हणून आमच्या स्थानिक नगरसेवकांनी तात्काळ ह्याची पूर्तता करून इथं सुंदर अशा लाईट बसवली आहेत. आणि ह्याच्यानंतरही ह्याच्यात काय त्रुटी असतील त्यांनी वारंवार येऊन ते सोडवाव्यात आणि व्यवस्थित करून याव्यात. स्मशानभूमीतील वीज आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. मात्र स्मशानभूमीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करणंही गरजेचं आहे आणि त्यासाठीही झी हेल्पलाईन आपला पाठपुरावा सुरूच ठेवील. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.